ऑलराईट, तर आता आपण चेक करणार आहोत गिवन स्ट्रिंग व्हॅल्यू इज पॅलिंड्रोम ऑर नॉट. सिम्पली क्वेश्चन पाहूया. एस इक्वल्स टू आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू दिली आहे मॅडम. इफ कंडिशनल स्टेटमेंट यूज केलाय. एस इक्वल्स टू स्ट्रिंगवर स्लाइसिंग ऑपरेशन परफॉर्म करायचे. जर हे इक्वल असेल तर आपल्याला प्रिंट करायचं इट इज पॅलिंड्रोम, आणि जर इक्वल नसेल तर एल्स प्रिंट नॉट पॅलिंड्रोम. तर सिम्पली आपण आता स्लाइसिंग ऑपरेशन काय परफॉर्म होतं हे पाहूया. स्टार्ट आपल्याला दिलेला नाही, तर बाय डिफॉल्ट स्टार्ट हा 0 असतो. स्टॉप आपल्याला दिलेला नाही, तर बाय डिफॉल्ट स्टॉप हा आपल्या स्ट्रिंगचा एंड असतो. आणि स्टेप आपल्याला दिलेली आहे -1. -1 दिलेली आहे म्हणजे 100% स्ट्रिंग रिव्हर्स ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. समजलं का? आणि ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपल्याला प्रिंट करायचे इट इज पॅलिंड्रोम. जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर प्रिंट करायचे नॉट पॅलिंड्रोम. आता सिम्पली रिव्हर्स ऑपरेशन परफॉर्म करतोय आपण. तर पॅलिंड्रोम म्हणजे काय? एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू किंवा नंबर आपण फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड जर रीड केला तर आपल्याला सेम व्हॅल्यू जर भेटत असेल तर त्याला आपण पॅलिंड्रोम असं म्हणतो. ओके, इथं आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू काय दिलेली आहे? MADAM मॅडम. ही जर आपण रिव्हर्स रीड केली तर काय भेटते? फर्स्ट आला M, त्यानंतर आला ADAM. रिव्हर्स रीड केल्यानंतर आणि फॉरवर्ड रीड केल्यानंतर आपल्याला सेम व्हॅल्यू भेटते, त्यामुळे ही पॅलिंड्रोम आहे. आपली इफ कंडिशन सॅटिस्फाय होते, आपल्याला आउटपुट भेटेल इट इज पॅलिंड्रोम. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.